अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोन मोठ्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणामध्ये जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार। मी दोषी आहे की नाही ते फडणवीस आणि दादांनी स्पष्ट करावं। मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपातले खालचे कार्यकर्ते। धस काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं। अजित पवारांचं धसांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतात? खासदार सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण। आंतरवली सराटीमध्ये देशमुख कुटुंबियांचे एक दिवसीय उपोषण। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण द्यावं। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन केलं जाणार। राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय। समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या सूचना। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी आता ड्रेस कोड। शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसे कपडेच परिधान करण्याची भाविकांना मंदिर प्रशासनाची विनंती।